माजी नगरसेवक अनंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली मागील 37 वर्षांपासून सातत्याने साजरा होणाऱ्या शिवप्रेमी मित्रमंडळ पुरस्कृत अनंत प्रतिष्ठान आयोजित नवरात्रोत्सव 2025 ची सांगता ऐरोलीत प्रचंड उत्साह आणि विक्रमी जनसमुदायाच्या साक्षीने झाली। या दीर्घ परंपरेमुळे उत्सवाला नवी मुंबईत विशेष महत्त्व प्राप्त झाले। उत्सवाच्या अखेरच्या दिवशी पाऊस सुरू असताना देखील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। नागरिकांनी पावसात भिजत रास गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि नृत्याची विशेष मेजवानी देखील होती। माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी महिलांसोबत पारंपरिक धुनूचे नृत्य सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधलंय। दुर्गापूजा उत्सवातील हे पारंपरिक धार्मिक नृत्य ऐरोलीतील उत्सवाचा एक अविभाज्य भाग बनलाय। उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या वेशभूषा स्पर्धेत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी विविध वेशभूषा परिधान करून संस्कृतीचं दर्शन घडवलंय। स्थानिक माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या हस्ते सर्व सहभागी बालकलाकार, महिला आणि पुरुषांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। या वर्षीच्या उत्सवाचं मोठं यश म्हणजे आयोजकांनी साकारलेल्या ऐरोलीच्या माय माऊलीच्या भव्य दुर्गा मंदिराला संस्कृती उत्सव नवी मुंबई अंतर्गत नवरात्रोत्सव सन्मान 2025 मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले। पावसातही लोकांचा वाढता सहभाग, धुनूचे नृत्यासारख्या पारंपरिक कलांचं सादरीकरण आणि माय माऊली मंदिराला मिळालेला हा बहुमान आयोजक शिवप्रेमी मित्रमंडळ आणि अनंत प्रतिष्ठान यांच्यासाठी विशेष आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे। शिवप्रेमी मित्रमंडळ शिवकॉलनी आणि अनंत प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 37 वर्ष आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि प्रत्येक वर्षी हा उत्साह अधिकतेने वाढतो, लोकांचा उत्साह वाढत असतो। या वर्षी पाऊस असताना सुद्धा पावसात भिजून लोकांनी जो उत्सव साजरा केला तो बघण्यासारखा पण होता आणि कौतुक करण्यासारखा सुद्धा होता। आणि या वर्षाचं जे मंदिर आम्ही बनवलेलं आहे ऐरोली माय माऊली दुर्गा मंदिर, त्या मंदिराला नवी मुंबईमध्ये ऐरोलीमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं। याचा सर्वात मोठा मान या शिवप्रेमी मित्रमंडळ आनंद प्रतिष्ठानला मिळाला। त्याबद्दल आम्ही सर्वजण मनापासून खुश आहोत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।